अक्षय, ए अक्षय, काय झालं सुषमा आत्या? का रे बेटा, तू एकदमच तिला प्रपोज केलं? कोण असं केलं तू? आपण म्हटलं का नाही पसंत आली तर आपण सर्व तयारी करू म्हणून. तुझी आई बाबा राहिले, आईले रागीन ना. बबली, तू आईले फोन करून दे, त्याला बोलवून घे तू. नाही, मी लग्न करीन तर राणीसोबतच करीन. अक्षय, हे असं बोलणं मला अजिबात पटत नाही. तुला माहित आहे ना आई आपल्याला कल्ला करते म्हणून. थांब, आईला मी फोन करायला लावतो. मी पण फोन नाही करत, आई मला पण कल्ला करेन. बबली बेटा, आता त्याचं मन बसलं त्या पोरीवर, पण आता तुम्ही शांततेनं सगळं हल करून टाका. हा ना बिचारी शांताबाई. अक्षय, तू असं नव्हतं करायला पाहिजे. तू चांगला नाही केलं असं. बबली, करू दे ना, त्याने पोरगी पसंत आहे ना, तो लग्न करतो म्हणते. थांब, मीच दादाने वहिनीले फोन करतो. हॅलो हॅलो, तू चुप बस, आई ऐकते की नाही पाय. हॅलो वहिनी, मी सुषमा बोलून राहिली. कुठे आहे वहिनी तुम्ही? सुषमाताई, बोला ना. आम्ही दोघं जण वावरात चाललो, पण सध्या घरीच आहो, निघायचं राहिलो अजून. अक्षय आज निघतो म्हणे, निघाला का तो? वहिनी, दादा, तुम्ही दोघं जण चालले माझ्या घरी. आमच्या शेजारची पोरगी ना राणी खूप पसंत आली अक्षयले. अक्षय म्हणते मी लग्न करतो त्याच्यासोबत. नाहीतर तुम्ही यावर्षी लग्नाला काढलं होतं ना अक्षयले. बबलीने सांगितलं होतं मला की अक्षयचं लग्न करतात म्हणून. मी साध्या मतानं म्हटलं की बा पोरगी पाहायला चल, तिचं लग्न होऊन राहिलं. तर अक्षयनं पसंतच केली पोरगी. सविताताई, हे असं कसं होणार आहे? आई वडील राहिले, सगळं राहिलं, आणि तुम्ही अक्षयला का नेलं पोरगी पाहायला? नाही नाही, मी नेऊन पाहिलं. या तुम्ही. आई, काय म्हणते माझी आई? येतो म्हणते काय? बबली, अक्षय, तुझे आई बाबा दोघं येऊन राहिले. मी म्हटलं का नाही सगळं व्यवस्थित होते, काही काळजी नका करू तुम्ही आता. बबली, मस्त स्वयंपाक बनव आई बाबासाठी. घे ना बबली, घे ना. मी म्हटलं का नाही माझी पसंती तर आईले पसंत येतेस. चला आपण खरेदी करू. बाई बाई, काय करावे अक्षयाचं? आई पहिन ना 2 थोबाडीत दिन यायचे. बबली बेटा, आताचा काळच तसा आहे. शांत काकू, मी काही या काळातली नाही आहो काय, मग आम्ही करतो काय असं? बंटी बाई ना मला साधं पाणीपुरी खायला घेऊन नाही गेले, अन हा पाय. बबली, सगळे सारखे नसतात. सुषमा, चल येतो मी. अजून या लागेल ना मग. शांताबाई, डायरेक्ट साखरपुडाच होते बरं. काही काळजी नको करू तू, मी दादाले वहिनीले सगळं समजून सांगतो. चल ये मग लवकर. बबली, तुला खराब वाटलं का बबली? आता पाहिलं का नाही आपण साध्या मतानच नेलं. आपलं काही असं ध्येय नव्हतं की बाई आम्हाला लग्नच केलं पाहिजे म्हणून. आई, तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होते. त्याच्या जर नशिबात ते पोरगी असेल ना तर ते कोणत्याही प्रकारे झाल्याशिवाय राहणार नाही. आई, चला मी स्वयंपाकाची तयारीत लागतो. आई बाबा लवकरच येतील. सुषमा आता, बबली, मी भेटायला जाऊ शकतो का राणीले? नाही नाही अक्षय, आता भेटायला जाऊ नको तू. तुझे आई बाबा आले, आई बाबा सोबत अजून जातो. कारण ते म्हणतील पोरगा म्हणतील लय वात्रट आहे म्हणतील पोरगा. जाऊ नको अक्षय तू. ठीक आहे सुषमा आता, येतो मी बाहेरून. चला आई. आई, मी तर आता ननदबाई होणार. आई, बंटी कुठे गेली? पाय तुम्ही फोन करून थांब. बंटी कुठे जातात कुठे नाही काही सांगत नाही. आई तर खायला भेटे ना घरांनी बस. चल बरं बाई, मैसून वाट पाय तशी. पाय आजकालचे पोरं ना मायची गरज ना बापाची गरज. माय चिंता असाच करेन काय? हो शांताबाई म्हणतो मी आता मायापुरासाठी राणीबद्दल. शांताबाई थांब थांब. बोल गंगूबाई, काय झालं? शांताबाई, पाहिनं राणीले मायापुरासाठी जर देत असेल तर. आता मनीषाने म्हणू तू, मनीषाचे हुकवलं पाहिनं राणीचं. माय बाई, गंगूबाई भलते नांदी नको लागू. माहिती आहे का तुले सुषमाची सून नाही काय बबली, तिचा भाऊ आला आणि तिने प्रपोजही केलं माझ्यासोबत लग्न करतो काय म्हणून. बस करतात काय त्या गोळीपिंडा करून सगळं तयार करतात ते आजच्या आज. काही सांगतो शांताबाई. तू एक काम कर, सुषमाच्या घरी जाय. तुला तर ती गेली, सगळं पते लागतात तुले. जाय, तुला खरं नाही वाटणार माया. शांताबाई कितीदा म्हणतो मी एखादी पोरगी पाय, एखादी पोरगी पाय.
शांताबाई महापौराचा जीव कधीच आणते काय माहित. चल जाऊनच राहतो सुषमाच्या घरी. बबलीचे बाबा गेले काय? बबलीचे बाबा मला माहिती आहे ना, ही सुषमाचीच कलाकारी असेल. ननद असतेच अशी. तिने वाटते भावजाईला मोठेपणा भेटली नाही पाहिजे. बबलीचे बाबा इकडे या लवकर. बबलीची आई, काय झालं बबलीची आई? तुम्ही ऐकलं काय? आता सुषमाताईचा फोन आला होता. अक्षय तिथे राहिला ना 2-3 दिवस. पाहून घे, तुमच्या बहिणीनं पटवलं अक्षयले. तिच्या पसंतीची पोरगी दाखवून दिली. आपण फक्त घरात एवढंच म्हटलं की बाई यंदा लग्न करू पोराचं. आपल्या दोघांचं काही कामही पळू दिलं नाही बबलीची बाबा. पहा तुमची बहीण किती शाकटेल आहे. अरे बबलीची आई, अक्षयने पोरगी पाहिली काय? पसंत आली काय? पसंती आली म्हणते. चला आपल्याला बोलावलं दोघाईले. देवा देवा, बापाच्या डोक्यावरचं अक्षयनं टेन्शनच कमी करून टाकलं. बस जमलं आता. आता दोघं जण जाऊ आम्ही हरिद्वारले. पोचले काय हरिद्वारले? टेन्शन कमी केलं. आपली सून आपल्या पसंतीची पाहिजे हे समजत नाही तुम्हाला? बबलीची आई, तुला काय समजते? घरातल्या घरात स्वयंपाक पाणी करतं, कामं करतं. जग पाहून घे बाहेरचं कसं आहे. अरे आजकाल पोरं आपल्या आपल्या पसंतीने पोरी करून राहिले. तुला काही माहित नाही. कर तयारी. चल, माणसाला नाही सांगून देतो वावरात याचं. मला तर वाटते बबलीच्या बाबाचा त्याच्यामध्ये हात आहे. बबलीच्या बाबाला सगळं माहित आहे. गेल्यावर म्हणतोच मी, काय बिना म्हणायची राहतो काय? सविताला सांगतो ना गुड न्यूज. सवितासाठी गुड न्यूजच आहे. सविता इकडे ये. आली आली आई. आई काय झालं आई? मी लिहून राहिली ना. सविता त्या मागची बलाच तळून गेली. सांग कशी? तुला सगळ्यात जास्त टेन्शन कोणाचं होतं? तू सांग. आई तुझ्यासोबत खोटं नाही बोलत मी. मला सगळ्यात टेन्शन राणीचं होत आहे. माणसाले बरबाद करून राहिली आई. याच्यापेक्षा मोठं काहीच टेन्शन नाही आई. सविता आजपासून ते टेन्शन काढून टाकतो. राणीले एकदम चांगला पोरगा भेटला. नोकरीवाला, सुसज्जन, ऍक्टिव्ह, सगळ्या गोष्टींना परिपूर्ण. माहिती आहे कोण आहे? बबलीचा भाऊ. आणि इंजिनियर पोरगा आहे. आई खूप चांगली गोष्ट सांगितली आहे तुम्ही. एकदम चांगलं. आई मीच खुशीत झाली. कधी आहे आई लग्न साखरपुडा? ते पाहू आपण काय आहे. चल ताटाळ, मला खूप भूक लागली. आता आली आई घेऊन. सविता आपण त्याच्या दूर दूरच राहू, कारण की हा राजा बरा नाही ना. आता जरासा फरक पडला. आता आपण घुशाचं कामच नाही, आपच ते करतात. खूप जण पाहणारे. कोणाचा फोन होतो दे बरं. हॅलो, कोण? सविता बोलता काय? कोण? आई तुला एक पोरगी बी आहे आई, रिंकू नावाची. आठवते काय? बोल बोल रिंकू बोल. रिंकू बेटा कशी आहे तब्येत? आई तू एखादा चक्कर नाही मारला की 6 महिने कंप्लीट होऊन राहिले, मग 7 महिना लागून राहिला. आई माझ्या डोहाळेचा कार्यक्रम करत नाही काय तू? रिंकू कशा गोष्टी करतो तू? तुला माझ्यात चान्स तरी देतो काय मी? करतो ना मी. तू काही काळजी करू नको. म्हणून जाय तू फोन केला एखादा. तुला फक्त त्या सुनीची पोराची काळजी, पोरीची थोडीच काही काळजी आहे तुले. नाही रिंकू बेटा तसं बोलू नाही. मला सगळं याची टेन्शन आहे रिंकू. तब्येत चांगली आहे ना? आराम कर. मी उद्या सकाळी येतो तुला भेटायसाठी. ठीक आहे आई. चला ना हॉलमध्ये, ताट वाढले. पाहिलं सविता, पाहता पाहता रिंकूला 6 महिने झाले. 7 महिना लागते म्हणते आता. आता आपल्याला तिथे 7 महिना करायला लागेल, ब्राह्मणाकडे जायला लागेल. आता मला हे बाकीचे काही लक्ष देत नाही मी. आता माझ्या पोरीच्याकडे लक्ष देतो मी. हा बाई आपल्या घरी करू आई, आपण मस्त 7 महिना करू आई. जरी देवानं माझ्या इच्छा पूर्ण नाही केल्या तरी आई मी दुसऱ्याची इच्छा पूर्ण करतो. काही काळजी नका करू आई तुम्ही. आई माहित आहे काय, माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता. तू जॉब करता का म्हणे. खरंच काय सविता? सविता कर ना मग तू. तू हा म्हटलं की नाही म्हटलं? आता माहित आहे काय, माझ्या पोरांनाही मी स्वतःच्या याच्यात शिकू शकतो आई. काही कोणाची गरज नाही मला आता. आई चला आता मस्त आपण रिंकू ताईचा बी कार्यक्रम करूया 7व्या महिन्याचा. जाऊ दे आई, राणी बी चालली, माय पिच्छा सोडून राहिली. आई आता माझं चांगलंच चांगलं आहे पुढे. राणी तुझ्या संसाराने कोणाची नजर न लागू. पाहिलं मंडळी, एकदा जर तुमचं चांगलं झालं ना, देव तुमचं चांगलं चांगलं करते. ते म्हण आहे ना, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है. माया सुनीला आता कोणाची नजर ना लागू. पण तुम्ही जरूर साथ द्या. व्हिडिओ पूर्ण पहा. शांताबाई लवकरात लवकर लाईव्ह येणार आहे. पण शांताबाईचे तुम्ही सबस्क्राईब वाढवा. आई या लवकर.
आली आली सविता, चला जेवण करून घेऊ. बबलीजी बाबा, तुम्हाला तर खुशी वाटून राहिली. तुम्हाला काय समजून नाही राहिलं काय? आपल्याला माहित नाही केलं, काही नाही केलं, पोरगी पसंत केली. मला तर लय रागून राहिला सुषमाताईचा. बबलीची आई, राग करून काय करतं तू? कमी दिवसाची जिंदगी आहे बरं, चांगला एन्जॉय करून जगा. काही याचा राग करून त्याचा राग करून काही फायदा नाही आहे. सुखा समाधानात जगलं, आपले मन शांत होते, आपल्यापासून दुसरे आले सुख समाधान भेटते. हे असं राग करून कोणाचा काहीच कामाचं नसते. आपण आपल्या हातानं काहीच घडवत नाही, जे आहे ते देवच घडून आणते. चल, काही मग तुमची पोथी सांगू नका. तुमची पोथी आहे काय, मला टाईम नाही आहे. बबली, आले काय तुझे आई बाबा? नाही नाही, येतील नाही एवढ्यात. अक्षय गेला घ्यायला स्टँडवर. आई, बंटी कुठे गेली? सांगितलं नाही का तुम्हाला? तो जाऊ दे, कुठे गेला तर. तू आई बाबाची सोय करजो. बबली, आजकाल कसं आहे, पोराने त्याच्या मताने केलं तर चांगलं आहे. अक्षय खूप खुश आहे. माझी अशी इच्छा आहे की त्याला तुम्ही नाराज नका करू. तुझ्या आईले बाबाले समजून सांगतो तू. शिका शिका सुषमाताई, चांगलं माझ्या पोरीला पट्टी पळवा मायाबद्दल. आई बाबा, आताच येऊन राहिले काय? वहिनी, मी कोणती पट्टी नाही पळून राहिली, मी बबली सांगून राहिली. चला तुम्ही पाय धुवा. बबलीला मस्त स्वयंपाक करून ठेवा तुमच्यासाठी. बबली, कुठे गेला अक्षय? आई, तुम्हाला घ्यायला आला ना तो? आला नाही काय? बबली, तू तर म्हणस आई बाबाला घ्यायला गेला स्टँडवर. बबली, येईल बेटा येईल, शांत राहा. चल बबलीची आई घरात चल. बबली बेटा, काही टेन्शन घेऊ नको. पसंत आली ना पोरगी अक्षयले? हो बाबा, खूप चांगली आहे पोरगी. चला घरात चला, आईला आवाजी न जाऊन. आई, माझे बाबा खुश आहेत. माझे बाबा खुश असले आम्हाला सगळ्याला बरं वाटते. आम्ही आईचं टेन्शनच नाही घेत. चला आई, मी पायधरे पाणी देतो, ताटं वाढतो. तुम्ही एक काम करा, तुम्ही राणीच्या घरी जाऊन सांगून द्या. सविता काकून सांगा नाही तर. जा जा आई, तुम्ही तिकडची लाईन लावून घ्या, मी पाहतो इकडे. हो बबली, पण घे देवा, योग यायचे असले तर कसं घडून येते. राणी, मी तुला याच्यासाठी बोलावलं. मी तुझ्या पसंत आहो ना, मग कसं आपल्याला सर्वसमोर बोलता येत नाही. राणी, तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी नाही आहे ना, मग कसं करतात? लग्न करतात, मग 4-6 महिने झाले की दुसऱ्याही नादी लागतात. असा प्रसंग आपल्याला आला नाही पाहिजे राणी. त्यासाठी मी तुला इकडे बोलावलं, भेटायसाठी. नाही नाही अक्षय, कोणीच नाही. मी कोणावरच असं माझं मन ठेवलं नाही. बिनधाक राय अक्षय, आपली दोघांची जोडी खूप चांगली राहील. तुझ्या पण आयुष्यात कोणी पोरगी आली नाही ना? नाही नाही राणी, मी मन मोकळा माणूस आहे. कधीच मी कोणावर प्रेम नाही केलं, कधीच मी कोणावर अवलंबून नाही राहिलो. फर्स्ट टाइम तू दिसली, मला पसंत आली. मी म्हटलं घरात लग्न करीन तर मी राणीसोबतच करीन. झालं मग बोलून. चला, सगळेजण वाट पाहत असतील आपली. ठीक आहे अक्षय, निघा मग. तुम्ही निघा, मी पण निघतो. अरे देवा, राजाचं माहीत पडलं नाही पाहिजे अक्षयले. अक्षय खूप चांगला पोरगा आहे. मला माहित आहे अक्षय मला खूप सुखात ठेवील. देवा, माझी इच्छा आहे याच्यासोबत लग्न करायची. कोणताच अडथळा नको येऊ दे रे देवा. घे म्हणा राजाले. स्वतः मस्त जिंदगी जगून राहिला आणि माझी जिंदगी सगळी खराब करून टाकली होती. पाय म्हणा आता, तुझ्यापेक्षा बी मी किती चांगली लाईफ जगतो बाई. राणी, कुठं गेली होती तू? आई, माहित आहे अक्षयने मला फोन केला होता, रोष्टीच्या मोबाईलवरून भेटायला बोलावलं होतं. आई, आपण दोघं भेटू शकत नाही म्हणे. विचारपूस केली आहे त्यानं मला. तुला पसंत आहो मी, नाही पसंत आ, सगळं आई क्लिअर क्लिअर बोलला. आई आई, अक्षय खूप चांगला पोरगा आहे. हा राणी, मस्त पोरगा आहे. त्याच्या आई बाबा येऊन राहिले म्हणते ना आज. आई, चल लवकर तयारी करा, आपण ते सर्वजण येऊन राहिले. आई, आज मस्त मीटिंगच होणार आहे. चल आई, मी पोहे हे ते सगळं घेऊन येतो. आई, जमलं देवा, माझी पोरगी खूप खुश आहे. बबली, सविता काकू आली नाही का अजून? नाही नाही, फोन करून पहा तुम्ही. आई, नाही तर मी एक काम करू काय, मी घरी जाऊ काय? घरचे कामही राहिली आई, मला ड्युटीवरच जायला लागेल. तुम्ही पाहून या,
मी पाहिली ना. बबली, तू सासूसोबत पाहिली, आमच्यासोबत पाहा लागते तुले. एकुलती एक ननद बाई असतो. चल तू. आई, चला लवकर. थांब ना अक्षय मांग. एवढी कोणती घाई आहे? आताच घेऊन आला काय बायकोले तू? ते आईले कर दे बडबड. हा बाबा, आपल्याला माहिती आहे आईची सवय. चला. कौशल्याबाई, पाय आणला का निव्याचा योग घडून. आहे काय काकू घरी? ये ये बबली. या ताई. वहिनी, दादा, ही चष्म्यावाली पोरीची आई आहे. कोणीच नाही तिले. भाऊ नाही, बहीण नाही, वडील नाहीत, फक्त मायलेकीच आहेत. ठीक आहे, सगळ्या नशिबाच्या गोष्टी आहेत. बसा बसा सर्वजण. बबली, ये ना. कोणतं मागा मागा राहून राहिली? चल ये लवकर. आले ना रे दादा. बसा सर्वजण. शांता काकू नाही आली अजून. मी शांता काकू इकडून बोलावलं ना, बाहेरच्या फाटकाची इकडून. पाय घराचे सगळे सारखे असतात काय? अक्षयने सांगितलं माझी आई हुंड्याबद्दल बोलीन, असं बोलीन तसं बोलीन. बरं झालं मी शांता काकू म्हटलं मी सगळं या म्हणून लवकर. राणी आली होते शांता काकू. या या. राणी, काय झालं राणी? कोण तुम्हाला अंदर बोलावलं? शांता काकू, तुम्ही कधी अक्षरच्या आईसोबत बोल जा, म्हणजे पोराच्या आईसोबत. जरासा राग पडते मग तुमचा बी इकडल्या तिकडल्या गोष्टी. नाही तर मला सांगितलं अक्षयनं, आई जरासा म्हणे पैशाचा विषय काढीत, हुंड्याचा. बाकी तसं सगळं अक्षयनं सांगितलं शांता काकू. सगळंच चांगलं आहे तुमच्या आशीर्वादानं. तुम्हाला मी शब्द दिलता ना काकू, मी कधीच राजाला भेटणार नाही. पाहून घ्या, देवाने माझ्या इकडे पाहिलं काकू. हा बबली, खूप चांगलं झालं आणि खूप आनंदाने संसार करतो. आमचा आशीर्वाद त्या पाठीशी आहे राणी. असा कसाच प्रसंग येऊ नको देऊ आईच्या घरी यायचा. आणि तुला माहित आहे, तुझ्या आईशिवाय तरी कोणी नाही. हा काकू, मी पोहे ते करतो, तुम्ही चल जा माझ्यासोबत. ठीक आहे, करतो सगळं. पाहिलं मंडळी, योग यायचे असले काहीच वेळ लागत नाही बरं. आपण आपल्या माणसाची काळजी करतो, पण त्या देवाने सगळ्या जगाची काळजी आहे. त्याच्या हाती सगळं आपले सूत्र आहेत. तो जसं जसं आपल्याला मार्गदर्शन करते तसंच आपण करत असतो. चला मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. सोडून देऊ नका. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते. चला मग आता आपण काही जणांचे नावं घेऊ. आता अक्षयचे आई बाबा काय म्हणतात काय नाही ते पाहू आणि डायरेक्ट साखरपुडा बरं. ज्योती कांबळे, अर्चना सवाई, रवी गाडलिंग, निशा गाडलिंग, शारदाताई चंदन शिवे, कल्याण मुंबई, राधा अंकुश शिरसाट, मनीषा ठोकळ, वीर बीड मंझरी हवेली, आरती किडे, अनन्या किडे, अस्मिता किडे, साई किडे, निकिता मराठे, रश्मी दळवी मुंबई, लता गोरे, लीना गोडम बेसा नागपूर, मंगल मोरे, गौरव मोरे, रंजनाताई इंगोले, संगीताताई ठाकूर, पूजाताई सोईतकर. चला मग आता पोराच्या आईले भेटतो. पोराच्या आईचे काय गुण आहेत काय नाही बैठकीत भेटल्यावरच समजीन तुम्हाला. पण उद्याच्या भागात नक्की दाखवतो बरं. मग डायरेक्ट साखरपुडा. चला मग सगळे आमंत्रण करतो राणीच्या साखरपुड्यात या म्हणून. आता साखरपुडा दिसत नाही कारण अक्षय राणी भेटले बरं. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या.